रामचंद्र भगवान की रुद्र संत एकनाथ जनार्दन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावता या वीणावरदंड कमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती च भगवती निःशेष जाड्यापा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चरितरघुनाथ शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरपुदामापातकनाशनं प्रभु रामचंद्र श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः लक्ष्मणेरनाथ ध्वज सारथी छेदविरथ रावण केला हातात संग्रामात साटोपे प्रभु रामचंद्र लक्ष्मण रणात ध्वज सारथी छेदुनी रथ रावण केला हातात संग्रामात साटोपे या ठिकाणी आता रावण असताना युद्ध करीत असताना त्याला असणारा हाताहात असताना त्या ठिकाणी केले त्याला पराभव केला राम असणारा त्या युद्धाच्या ठिकाणावर पळून गेलेला रणी लक्ष्मणे केला विरथ तो राग न मानी लंकानाथ विभीषणे केला अश्वघात त्यासी टपत मारावया आता या ठिकाणी असणारा विभीषण त्या ठिकाणी याला आलेला आहे आणि प्रभु रामचंद्र भगवान की जय आधी ह्याच्या काळात देवाच्या काळात घाला आधी रणी लक्ष्मणे केला विरत तो राग न मानी लंकानाथ विभीषण केला अश्वघात त्यासी टपत मारावया असो नाथ महाराज शक्तिकांडाचा असणारा पहिला अध्याय मला खरं तर ह्या टायमाला अध्याय संपायला पाहिजे आपला सुरुवात असो लक्ष्मणाने त्या ठिकाणी महाराजांना हाताहात केलं म्हणजे रण सोडून पळायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला लक्ष्मणाने एवढा पराक्रम केला याचा राग रावणाला नाही आला रावणाला राग आला विभीषणाचा काय म्हणतो बघा का लक्ष्मण झाली अपरता करीन विभीषणाच्या घाता तो सोयीला शरणागता क्षणार्धता आता वाईटाचं वाहन त्या ठिकाणी रावण कधी विभीषण बाजूला होईल त्या ठिकाणी कोणाच्या पासून लक्ष्मणापासून कधी संधी येईल मला मग मात्र विभीषणाचा घात करेल धरी रावण पातान वेचिल परतान वेचिल लक्ष्मण विभीषणावरी आपण अति निर्वाण मांडिले धीरे असा त्या ठिकाणी दम निघाला ना त्या ठिकाणी कोणाला रावणाला महाराज पण लक्ष्मण काय सोडीना त्या ठिकाणी विभीषणाचं संरक्षण करायला लक्ष्मण त्या ठिकाणी वाट पाहायला तळमळ करायला रावण लक्ष्मण बाजूला कधी होत गोडे मारिता रावण वेगीरत सांडुनी जाण मारावया विभीषण करून उड्डाण धाविणला असं अशा प्रकारे त्या ठिकाणी उड्डाण करून उडी मारून त्या ठिकाणी आता विभीषणाचा घात करायचा या हेतून त्या ठिकाणी धाव विभीषण दे कोणी दृष्टी दात काय सगट ओठी त्याचे नळीचे रक्त घोटी ऐसा दशकंठी शोभला भयंकर रागाला
विषाणाचं नरड फोडील. कधी याच्या त्या ठिकाणी नरडीचा घोट घेईल, त्या ठिकाणी दात करकरा खाऊ लागला, डोळे करकरा फिरू लागला, एवढा राग असणारा विषाणाचा. एके गाय होय शांती ऐसी अभिमंत्रुणी शक्ती सोडिनी विभीषणा प्रति लंकापती आता याला दुसरा मान लावायचं काम नाहीये त्या ठिकाणी. तपश्चर्या करून जपध्यान करून मिळवलेली शक्ती आहे. याच एका शक्तीनं विभीषण यालाच पाहिजे महाराज, दुसरा बाण लावायचं काम पडलं नाही पाहिजे असा रावण विचार करतो. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणावरती त्रिधा छेदुनी पाडी निक्षिती निज शरणार्थी रक्षिला. असं त्या ठिकाणी महाराज अत्यंत प्रयासानं त्या ठिकाणी शक्ती सोडली त्या ठिकाणी रावणानं. पण लक्ष्मण त्या ठिकाणी महाराज तिचं निवारण करायला तयार आहे. त्या ठिकाणी माघारी परतू लागली ती शक्ती. राघवया विभीषण पाटीला का लक्ष्मण पावोण शके रावण शक्तीचे धून सांडिली. कन्याचा त्रिदेव भगवंताचा शरणागता शरणागत आलाय त्याचं रक्षण करणं. लक्ष्मणाला साथ सोडली नाही त्या ठिकाणी महाराज. पण शक्ती हाताहात झाली, काही उपयोग झाला का त्या शक्तीचा नाहीये. लक्ष्मण सावध होऊन रक्षण करायला विभीषण. शक्तीचे दिली लक्ष्मणे ऐसे देखणी रावणे दुसरी शक्ती सज्जली तेने विभीषणे प्राणे घ्यावया. शक्ती असणारी त्या ठिकाणी महाराज काय झाली, निस्तेज होऊन गेली, उपयोग झाला नाही तिचा. आता मात्र रावण विचार करतो, आता साधी शक्ती सोडणार नाहीये महाराज, कोणती शक्ती सोडतो म्हणतात. विभीषणाचा घ्यावया प्राण तुझी शक्ती सज्जी रावण निवारू जाता लक्ष्मण दोघे जण भरतील. आताची ही दुसरी शक्ती काय रावण म्हणतो, या शक्तीला निवारण नाहीये. जर या शक्तीला निवारण करायचा प्रयत्न लक्ष्मणानं जरी केला तरी दोघाचाही काटा निघेल. विभीषणही वाचणार नाही आणि लक्ष्मणही वाचणार. शक्ती आणि वर्य दारुण स्वय तोडोनी रावण अनुलक्षोणी विभीषण सोडी आपण अशा प्रकारच्या सरीचे काही दिव्य शक्ती आहे महाराज. रावणानं त्या ठिकाणी तोलून पाहून त्या ठिकाणी ती दिव्य शक्ती असणारी धनुष्याला लावली, सोडली. करावया बंधूची समाप्ती गावहानी विसाहाती प्रलय विजय तरुण्य दीप्ती गगनी शक्ती कराडी. इतकं तो वैर आहे महाराज भावाचं त्या ठिकाणी. आता विभीषणाचा काटा काढण्यासाठी जेवढं बळ जेवढी शक्ती आहे त्या ठिकाणी 20 हाताने तिथे आई जाईल शक्ती तोलून मोलून महाराज विभीषण सोडले. शक्ती आणि मार्य दारुण जाणून या विभीषण म्हणे माझे न वाचती प्राण अचूक मरण बजा. आता त्या शक्तीचा असणारा कडकडाट बघा महाराज, एवढी शक्ती कडकडाट केला या शक्तीनं त्या ठिकाणी विभीषणानं पाहिलं. मी काय वाचत नाही गड्या म्हणलं या शक्तीनं आता काय होईल सांगताय ना त्या ठिकाणी. विभीषण थोडा घाबरला. विभीषण चिंताक्रांत तव स्वमित्र पावला तेथ पाठीसी घालून या शरणागत अभंवित स्थापिला. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी पाहिले विभीषणाची अवस्था. लक्ष्मणाने पाहिले घाबरला विभीषण त्या ठिकाणी महाराज. त्याला पाठीमागा घातला पण पुढे झाला लक्ष्मण त्या ठिकाणी. काय करते बाळूका विभीषणा शरणागता स्वयस्मरे रघुनाथा नामी नाही मरणावस्था निर्भयता श्रीराम. काय शक्ती कडकड करीत आलेली आहे त्या ठिकाणी. विभीषणा घाबरू नको, काय म्हणणार श्रीराम जय राम जय जय राम. शक्ती अजिबात काय करणार नाही तुला, फक्त नामस्मरणावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून दृढ विश्वास ठेवून सगळा भरोसा तिथे. राम नामाच्या अनुरक्ती दोघे स्वानंद नाचती ते देखणी लंकापती विस्मित चित्ती पळाला. भगवंताच्या नामस्मरणाचा शक्ती. आता शक्ती जगणारे मला मारणारे हे भीती त्या ठिकाणी निवडून गेली आहे. भगवंताचं चिंतन चालू करा. कसली संकट काही माणसाचं चिंता नाही करायचं. काय करायचं का चिंतन करायचं नाही श्रीराम जय राम जय राम. काय झालं बोलतो मी सोडली दुर्धर शक्ती ते मरण भय नाही चित्ती दोघे स्वानंद
तळपय झाला. अगाध नामाचे महिमान पुढील पुढील कथानुसंधान श्रोती द्यावी अनुजावधान शक्ती निवारण सौमित्रे. विभीषणाच्या निजपाती रावणे सोडली जे शक्ती सौमित्रे नेली भस्मांती ते युक्ती अवधान. यक्षिणी वटिनीच्या मुख्य शक्ती ते लक्ष्मणा यशवर्ती शक्तीने निवारिणी शक्ती पाळिली चिती दुखंडे. राखावया शरणांगत सौमित्र झाला सावचित्त तेने स्वबला लंकानात येणे भात्रघात चुकविला. येणे शक्ती पाते जाण निशेष मरावा रावण आडवा यावणी लक्ष्मण शक्ती विच्छेदन तेने केले. नाही नाही घ्या ना पुढचं नाव त्याचं नाव दिलं त्याच्यावर घ्या तो रे एक कोवी घ्या प्रभु रामचंद्र भगवान की जय. आदि मारिने लक्ष्मण मंद मारिना विभीषण ऐसे आक्रोश रावण शक्ती निर्वाण काढिले. जिचे नाव ब्रह्मा शक्ती जे निवारण्या रघुपती सौमित्राचे
ठिकाणी मारली त्यानं वाचणं कठीण आहे, वाचणारच नाही, मारणारच आहे महाराज. अशा प्रकारचं वरदान या शक्तीला. शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्र वाचविला आपण सम्मुख लक्षोनी लक्ष्मण काय रावण बोलत मग त्या शक्तीने त्या ठिकाणी महाराज विभीषणाला त्या ठिकाणी मारण्यासाठी सोडलेली असताना त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी काय म्हणतो बरं? शक्ती निवारून जाणत वाचविला विभीषण आता तुझा घेईन प्राण शक्ती अरे दोन शक्ती सोडले त्या शक्तीला त्या ठिकाणी काय केलं? स्वानिवारण करून विभीषणाचा प्राण वाचवलास. आता ही जे काही दिव्य शक्ती आहे का महाराज त्या ठिकाणी वाचव बरं. आता काय वाचत होत? शक्ती सोडीन दारुण तिसी नचले निवारण हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राणानी काय होईल त्या ठिकाणी महाराज? आता इथं निवारण होणार नाहीये. शक्ती एकच काम करणार आहे, तुझ्या हृदयाचा अस्त्र भेद करणार आहे, छेदन करणार आहे त्या ठिकाणी आणि प्राण घेणार आहे. अशा प्रकारे रावण बोलतो. माझी शक्तीचा घात चितविला कळेल पुरुषार्थ ऐसे बोलून रंगानाथ शक्ती सोडित आतापर्यंत दोन शब्द निस्तार केल्या, आता ह्या तिसऱ्या शक्तीला तू निवारण कर. मग तुला पठवाग म्हणून त्या ठिकाणी रावण म्हणतो. मग तुला पुरुषार्थ समजून बाबा की खरंच ताकद आहे तुझ्यामध्ये. हे आली बघ शक्ती. आता शक्ती तेजाच्या कडाडी उभय सैन्या पळे झापडी प्रळय विजूच्या पडी पाडी गगनी कडाडी गरजते. मग ती का साधी शक्ती आहे का महाराज त्या ठिकाणी? आता ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती मायासुराची असणारी शक्ती कड 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 एवढा आवाज त्या शक्तीने केला. बधीर होण्याची वेळ आली महाराज जवळ होते का त्या ठिकाणी? कांठाळ्या बसल्या त्यांच्या. हो काय केलं? सौमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याचे चिनेत्रे सावचित्त रे मूर्छित शक्ती तेजे. सगळे त्या ठिकाणी तयार झाले, कांठाळ्या बसल्या. हो लक्ष्मण असणारा त्या ठिकाणी महाराज, रामचंद्र असणारे त्या ठिकाणी, कोण हनुमंतराया का त्या ठिकाणी. अशा प्रकारे दोघं तिघं जागे होते. शक्ती देखोनी दुर्धर लक्ष्मण योद्धा वीर धीर डळ नीरा अनुमात्र सज्जोनी शर छेदित. शक्तीचा कडकडाट, शक्तीचा असताना त्या ठिकाणी येणारा वेग त्या ठिकाणी महाराज पाहिला. आता या शक्तीनं वाद लक्ष्मण दंडळीला जागचा हल्ला नाहीये, बाहेर बाजूला झाला नाहीये. काय केलं त्यानं? शक्ती कडाडीता गगनी लक्ष्मणे विद्योनी बाणी शतदा सांडिला छेदोनी गातली पिटोली निरालंबी. अशा प्रकारे ती दिव्य शक्ती असताना शतदा 100 वेळाला त्या ठिकाणी महागारी पिटळलं मारा त्या ठिकाणी. पण त्या ब्रह्मशक्तीला ब्रह्मशक्ती अति निर्वाण गगनी येता कडाडूनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपा वचनी वेवदे राम. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी शक्तीने कडकडाट केला. कडकडाट केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आता काय लक्ष्मण वाचतो का? असो हे भगवंताला काय त्या ठिकाणी लक्ष्मण वाचला पाहिजे. काय केलं? टाइम नाही फास्ट आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावणे शक्ती घेऊन हाती आपुल्या सर्व शक्ती सौमित्रापती संकोप्रवती साधते. रावणे शक्ती घेऊन हाती आपुल्या सर्व शक्ती सोडली सौमित्राप्रती संकोप्रवती मग साधते. ती असणारी त्या ठिकाणी ब्रह्मशक्ती असणारी दिव्य शक्ती असणारी महाराज रावणाला अत्यंत असणाऱ्या बळानं त्या ठिकाणी बोलून बोलून कशा प्रकारे सोडली. वाचा. अंगबळे जांगबळे बाहुबळे प्रताप शिये शक्ती सोडी तारण कळळे गगना उसळे कडकडीत. कशा प्रकारची शक्ती पाहिजे? शक्ती सोडणं नाही, पूर्ण तयारी पाहिजे महाराज. अंग बळे जांग बळे तत्व बळे कशाचं जे जे असेल ते त्या ठिकाणी सगळं असणार त्या ठिकाणी. जेवढे असणार त्या ठिकाणी जेवढा पुरुषार्थ आहे महाराज तेवढा असताना त्या ठिकाणी त्या शक्तीला लावला. रावण म्हणतो एवढ्या असणाऱ्या
तिनं सोडलेली शक्ती लक्ष्मण वीर अति निधडा कदा नसरे मागा पुढा शक्तीच्या दिली तडतडा निज कुराडा तरीही ती असणारी दिव्य शक्ती ब्रह्मशक्ती असणारी माझ्या लक्ष्मण घाबरला नाही मागे सरकारला नाही खट 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 असणारी त्या ठिकाणी छेवटीचं करू लागलेलं आहे पण शक्ती माघारी जाय ना वयासुरे निर्मिली होती जेतेचे दिली बाणावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती ब्रह्मवरदोक्ती अनिवार्य मायामय जेवढ्याचं महाराज मायामय काय संसार आहे नाही सकत हो तसा होते जादूप्रमाणे त्याप्रमाणची अवस्था आहे सत्य हे टिकत आहे असत्य टिकत नाही जादूचं टिकत नाहीये मयासुरानं निर्माण केलेली जी शवळी शक्ती होती त्या ठिकाणी लक्ष्मणानं ती फाडून काढली महाराज तिचे तुकडे केले त्या ठिकाणी पण राहिली ब्रह्मशक्ती काय केलं तिनं शक्ती एकाच संपूर्ण लक्ष्मणे विधुनी बाण सत्य लोकावरती जाण उडवी आपण साठोपे कुठे गेली लहान नाही 10 मीटर नाही त्या ठिकाणी महाराज राहिलेली शक्ती उडवली त्या ठिकाणी सत्य लोकांपर्यंत त्या ठिकाणी ती शक्ती असावी गेली महाराज ही ताकद त्या ठिकाणी कोणाची आहे लक्ष्मणाची आहे चला शक्तीनीच बळे उप आहे लक्ष्मण बाणी पीडित जाये शक्ती उसने घेऊन लागे दुर्धर गाणे तरी शक्ती माघारी सरकार नाही पुन्हा लक्ष्मणाच्या अंगावर येवा पुन्हा पित्राने पुन्हा अंगावर येली त्या ठिकाणी माघारी जायला मी तयार नाही शक्ती लक्ष्मणाचा घात करते का काय महाराज त्या ठिकाणी पण अंगावर येऊ दिली नाहीये शक्ती तळपोनी गुप्त गती अंगी आदळ वया पयटपती लक्ष्मणे खडग घेऊन हाती उडविली मागुती सत्य लोक पुन्हा वरती असताना तळपू लागलेली आहे आता लक्ष्मणाचा घात घ्यायला येते का काय तरीही खडग हातामध्ये घेतलं अजूनवरी पिटाळून लावले हा खडग घायाच्या खनानी शक्तीचे दितारण आगनी किनक्या उसळल्या गगनी जेवी दारागनी काय नवशोभा महाराज त्या ठिकाणी काय प्रकारे किती असणारा पुरुषार्थ लक्ष्मणाचा काय त्या खडगाचा असणारा तेज खणकून लागलं शक्तीवर की जशा आकाशाच्या चांदण्यात का तशा ठिणंग्या उडू लागल्या त्या ठिकाणी मारलेल्या बरोबर पण शक्तीला अंगावर येऊ दिलं नाही महाराज पिटाळीतच राहिला लक्ष्मण असता साव चित्त होऊ न शके शक्ती पात हे जाणून लंखानात करी छळनाथ ते एका पण आता शेवटी काय राक्षस आहे महाराज कपटाचा मार्ग अवलंबल्याशिवाय राहत नाहीये असत्यतानं काही विजय मिळत नाहीये विचार केला रावण लक्ष्मण काय असं मारले जात नाही महाराज काहीतरी आता छळन करावं लागत आता शक्ती अंगावर येऊ देत नाही माघारी पिटाळायला त्या ठिकाणी मग काय केलं कपट लक्ष्मण वीराधी गाडा अचूक सदानी नित्य निधडा शक्ती येऊन निधी अंगा कडा लाविले वेळा लंकेशा अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी महाराज इतका असणारा त्या वेळ लक्ष्मण त्या ठिकाणी शक्ती या अंगावर येऊ देत नाही आली ते पुन्हा पिटाळली लाविले वेळा लंकेश येड झालं रावण काय करू मला किती वेळ झाले एवढ्या वेळेला शक्ती अंगावर यायली तरीही त्या ठिकाणी काही उपयोग होईना महाराज माघारीच लावायला महाराज काय करायचं पुन्हा घ्यायचेच ना डबल चांगलं वाचक पुढील वाचक राधिका जेवारी फास्ट जरा चला फास्ट चला पुढ्या बरोबर तुम्ही चल 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 जे नाव दिलेले ते महाराज कुठे प्रभु रामचंद्र भगवान की जय लक्ष्मण पडावया दुचिता करी लंकानाथ रणी मारला रघुनाथ राक्षस कर्षत आता अशा काय याला शक्तीचा सारा वेळ होत नाही महाराज लक्ष्मण काय शक्ती अंगाला लागू देत नाहीये कपट केलं रावणानं कसं महाभारताला लेवाने है की नाही आश्वस्थानाला पण कोण नरवाकून गेलं माहित नाही परिस्थिती ती झाली आहे त्या ठिकाणी रावणानं फुकटच गर्जना केली मारलं म्हणले रामाला काय रामाला मारलं त्या ठिकाणी रावणानं हा रावणाच्या निजबाणी राम पडला रणगणी लक्ष्मण एकच आहे वाणी काय वाचा मनी गर्जना केली रावणाच्या बाणानं रामाला बाण लागला राम खाली पडला हे शब्द लक्ष्मणाच्या कानावर गेले महाराज गेल्याबरोबर काय अवस्था झाली त्या ठिकाणी सांगा मन झाले सुचित धनुष्य विकळ गेला हात राम विरहे अति दुचित तव शक्तिपात आदळला थोडा
विसर पडलाय महाराज. आपल्या संसारात ते किती विसर पडतो देवाच्या नावाचा कोणाच ठेवतोय. क्षणभराची विसर पडला आणि जर तो विसर नसता तर शक्तीचा लाग नव्हता अंगावर यायला त्या ठिकाणी. मन दुःखित झालंय. विचार करायला म्हणला असं करायला मला मग त्या ठिकाणी असा लक्ष्मण विचार करतो. संत झाला, दुःखित झाला. त्यावेळेला काय प्रकार झाला. शक्ती भेदता हृदयासी रामस्मरण सौमित्रासी शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीसी लागली. एवढ्या वेळामध्ये त्या शक्तीनं भेद केला महाराज. तिचं तिनं काम कळलंच. हृदयाच्या ठिकाणी शक्ती भेद झाला त्या ठिकाणी. पण नाथ महाराजांना अर्धवेळी सांगितलं वर कांती जाणं लागली, दिसायला शक्ती लागली. लक्ष्मण मारणार नाही, लक्ष्मणाला काय होणार नाही. वर कांती जाण लागली, दिसली शक्ती लागलेली. मग तेवढं आता यांचं तो नाटक आहे महाराज. रामचंद्राचं लक्ष्मणाचं अवताराचं नाट्य आहे त्या ठिकाणी. त्या नाट्यापुरतं कार्य बी करावं लागेल. लागली ती शक्ती. जय जय श्रीरामाचे स्मरण जय जय सर्व दानवरिगे मरण शक्ती बापुडी ते कोण वर कांती जाणला. असा नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रामचंद्राचं नामस्मरण आहे अजिबात मरणार नाही. तिथं वाव नाही यायला त्या ठिकाणी महाराज. शक्तीचं बापुडी आहे चिंताप्रमाणे त्या ठिकाणी. अशा प्रकारे वर कांती म्हणजे फक्त दिसायला दिसली त्या ठिकाणी लागली म्हणून वर कांती. तिनं काही त्या ठिकाणी दुःख होणार नाही. हृदय लागताची शक्ती लक्ष्मण विकळला पडला क्षिती ते देखून रघुपती कृपानुवृत्ती आता गरिवरला. शक्ती लागली महाराज त्या ठिकाणी. लक्ष्मणाला त्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी लागलेली विकळ अवस्था झाली लक्ष्मणाची. पाहिले रामचंद्रानं दुःख वाटायले रामाला. असे श्रवती लोचन राम झाला अर्शन वंदन लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. असं अशा प्रकारे त्या ठिकाणी परिस्थिती काय झाली महाराज. एवढा सारा पराक्रम केला शक्ती असणारी लक्ष त्या ठिकाणी लागली आहे. मग या ठिकाणी काय करावं अशा प्रकारे दूषित झाले त्या ठिकाणी मन दुःख त्या ठिकाणी वाटायले रामचंद्र. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि महाराज आले का नाही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मण रणी पडिला जाण श्रीरामसी दुःख दारुण दुधारा सहस्र नयन शाश्वत वचन बोलत. असं अशा प्रकारे आता रामचंद्राला सगळं माहिती आहे महाराज. पण आता लक्ष्मणाचा प्राण गेला. लक्ष्मण असताना दुःखित पडला. दुःख रामानं करावं गहिवर दाटून यावा त्या ठिकाणी. रामचंद्राला दुःख वाटायले. तोची काळी रघुनाथ शरण रहुनिया ध्यानाथ लक्ष्मणा नाही जीवनात जाणून युद्धात. त्या ठिकाणी शांत झालं मन. थोडस विचार केला रामचंद्रानं आणि माहिती आहे भगवंताला लक्ष्मणाचा काय जीवघात होणार नाही महाराज. शक्तीला असताना त्या ठिकाणी तर ब्रह्मदेवाची शक्ती आहे. ब्राह्मणाच्या वचनाला मान द्यावा लागतो. ब्राह्मणाच्या सगळ्याच कार्याला असताना मान द्यावा लागतो त्या ठिकाणी. लक्ष्मणाला काही बाधा नाही महाराज. बाधा जरी नसली तरी दुःख वाटतंय का नाही त्या ठिकाणी. जर एखाद्याला दुःख झालं त्या ठिकाणी महाराज आपण जर दुःखी नाही काय दागडावानी म्हणून त्याचं सहज म्हणून जातो. मग भावाला त्या ठिकाणी शक्ती लागली दुःख वाटेल का नाही. तर रणी मारवया रावण कालकुटात प्रयागी पूर्ण तैसा फळफळा रघुनंदन धनुष्य बाण सजुनी. अशा प्रकारे त्याची परिस्थिती महाराज. आता जे काही झाले ते होते त्या ठिकाणी. पण काळक्रतंत सारखे रामचंद्र पुढील वाचक पायल नेमाने. आता या ठिकाणी मारल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाहीये त्या ठिकाणी. एवढा राग असताना त्या ठिकाणी रामचंद्राला रामचंद्र भगवान की जय. येता श्रीरामाचे गाण रामचंद्र भगवान की जय. येता श्रीरामाचे गाण ज्यासी न चले निवारण तेने गजवजिना रावण पळे आपण अति धाके. आता लागते बघा जोड महाराज सगळं त्या ठिकाणी. एवढ्या सारी त्या ठिकाणी तेजमय बाण रामाचे रावणानं विचार केला. मागं लागणार रामाच्या बाणा पुढे
काय होईल सांगता येत नाही. राम माझ्या खात्यास आपला जीव बी घेईल. मग काय केलं त्यानं? लक्ष्मणाचे क्षोभे जाण रामे मांडिले निर्वाण विदित आव्हान येईल प्राण दाते रावण. असं आहे प्रकारे आता लक्ष्मणाचा काय प्रकारचा झालं तुम्हाला लक्ष्मणाबद्दल दुःख रामाला झालं त्या ठिकाणी महाराज त्याचा राग तर त्या ठिकाणी मनामध्ये असते आणि त्या रागामध्ये माझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. रावण विचार करायला पळतो का काय? पळोनी उठा उठी गुप्त राहता सैन्य सैन्य गोठी तरी रावण जागे पोटी रामशृष्टी सावे. परत पळाला, जागा सोडली आणि बाकीच्या राक्षसाच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी लपायचा प्रयत्न करू लागला. पण नाही म्हणला राम देख नाही. हो कोण कुठं लपले सगळं कळत आहे त्याला. सैन्यात बी थांबायचं नका म्हणला. तिथं बांधकर आला माझा काटा काढील. काय करतो? जैसा गाचंड वात मेघ करीत ताहत जैसा रावण सैन्यात स्वय पळत जसे तिघाते. एखाद्या आभाळाला वारा ढगाडाने त्या ठिकाणी वारा स्वतःच्या सुटल्याबरोबर ढगाडा जसे पळून जाते ना बाजूला तसा रावण पळायचा प्रयत्न करू लागला. श्रीरामवीर जगदेठी न लागे पळतया पाठी रावण निज सैन्याचे गोठी अति संकट राहिला. पण रामालाही माहित होतं त्या ठिकाणी पळून गेलं तर राम आपल्याला मारित नाही. कारण रामाचं एक ब्रीद आहे. पायथ्याच्या पाठीमागे लागत नाही. तो समोर आलेला मारतो त्या ठिकाणी. मागून कधीही शस्त्राचा घात करीत नाही. पाठीवर कधी मारित नाही. छातीवर मारतो. हे रामाला माहित होतं. जर आपण पळलो तर राम आपल्याला मारणारच नाही ना आपण मरत नाही. मग भागणे वाले की शाबास. श्रीरामे देव केला आपण रणी मारवा रावण रावण सैन्य राहिला लपण आपण खरं तर आपणची त्या बाणाला रामाला त्याचा प्राणच घ्यावा मारत पण नाथ महाराज म्हणले थोडं वाचण्यासाठी रावण सैन्यामध्ये लपला वाचला की रणी असता लंकानाथ विषाद काळ नवेथ सौमित्र करावा सावचित्त हाती पुरुषात पण पयत्न. प्रभू रामचंद्रानं विचार केला आता रावणाच्या पाठीमागे लागलं आणि त्याला मारणं हे नाही काम आपल्याला. हा काळ कोणता आहे? असा काळ नाही रावणाला मारण्यासारखा. इथं दुःखाची दुसरी गोष्ट झाली आहे. लक्ष्मणाला त्या ठिकाणी बाण लागलेला आहे. मग रावणाच्या पाठीमागं पळायचं का लक्ष्मणाला वाचवायचं की महाराज? रावण लपोनी रणमेळी राम येऊनी सौमित्राजवळी शक्ती भेदूनी हृदय कमळी धरातळी प्रवेशडी. अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाचा पिच्छा सोडला. रामचंद्र असणे त्या ठिकाणी लक्ष्मणाजवळ आले महाराज. हातानं स्पर्श केला त्या ठिकाणी जी शक्ती रागायला लागली महाराज तिथून जे निघाली पृथ्वी फोडून त्या ठिकाणी रसातळाला असणारे त्या ठिकाणी गेली. जैसा सर्व प्रवेशे वारुळी तैशी शक्ती भेदली हृदय कमळी ते देखोनी कये वेळी राम कळवळली देशांचा देव घालनाथ महाराज जसा एखादा सर्प महाराज वारुळामध्ये जसा घुसतो तशी असणारी ती शक्ती असणारी हृदयातून रसातळाला गेली. राम राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपरावया जाण वाचावया लक्ष्मण करी स्पर्शन अमृत हस्ते. मग त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं महाराज आता लक्ष्मणाला तो वाचवायचंय. शक्ती असणारी त्या ठिकाणी काढायची हृदयातून त्या ठिकाणी महाराज म्हणून हाताचा स्पर्श असणारा रामचंद्रानं ज्या ठिकाणी शक्ती लागली महाराज तिथं असणारा क्या शक्ती वेदनी हृदयात तिसी श्रीरामे लावणी हात स्वये उपडू पाहत बहुविरजित नाना युक्ती. अशा प्रकारे त्या ठिकाणी तिला स्पर्श केला तिला उपटायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी नाना प्रकारचे असणारे प्रयत्न करू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुढील सूचक राजभाऊ मोदी. बरं चला आयडिया मारा चला. बरोबर या तुम्ही या. असू द्या ना. असू द्या. वरखेडकर या. वरखेडकर वरकडचे महाराज. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. हरि हरि. जैसा जैसा सर्व प्रवेश वारुळी तैसी शक्ती वेदली हृदय कमळी ते
दुबळाची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार की रामप्रभूची अशी गोड कथा गोड गोड रामायण गुंज खुद या ठिकाणी चालू आहे. सर्व या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी सर्वांचे या ठिकाणी किती कौतुक करावं. खूप खूप अशा प्रकारचा आनंद या गावामध्ये मला दिसून आलेला आहे. आजपर्यंत तुम्हाला सांगतो 25-30 वर्ष झालं मी रामायणाला जातो हिंगोली तिकडे कुठं औंढापर्यंत, पण अशी या ठिकाणी उत्सुकता आनंद मला कुठेच पाहायला भेटला नाहीये. मला गेल्याच वर्षी यायचं होतं तुमच्या शक्तीला, पण पैठणला गेल्यामुळे आता आलं नाहीये. या वर्षी योग आला, आरडे महाराजांनी मला फोन केला, आलो. अशा प्रकारची कथा हे लहान असणारे या ठिकाणी 8-9 वर्षाचे बालक या ठिकाणी मुली कथा वाचतात. ही कथा या ठिकाणी वाचणं शक्य नाही. चांगल्याचा सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास नाही. BA-BEd झालेल्या लोकांना वाचता येत नाही हो. काय या ठिकाणी गोड गोड रामायण वाचतात हे मुलं लहान लहान. यांचं कौतुक या ठिकाणी खूप करावं तितकं कमीच आहे. यांच्यासाठी या ठिकाणी सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी आपलं स्वागत करा, टाळ्या वाजवा. अशा प्रकारची कथा रामाची आहे आणि रामाच्या कथेला इतका उत्सुकता या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. त्यालाच आनंदाचे डोळे ही आनंद तरंग अशा प्रकारची या ठिकाणी उपमा देता येते. असा आनंद तुमच्या आणि गावामध्ये या ठिकाणी आहे. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जाण वांचवया लक्ष्मण करी संकर्षण मृतस्ते. प्रभू रामचंद्र हे कसे आहेत? कृपेचा सागर, माया अशा प्रकारची कशी माऊली आपल्या मुलावर माया करते तशा प्रकारचे या ठिकाणी देव पूर्ण ब्रह्म स्वरूप असणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि ते त्यांचा हात लागल्यावर म्हणले या ठिकाणी काय होणार नाही. अहो या ठिकाणी त्यांचा हात लागल्यानंतर पुरुषाची बाई होते आणि बाईचा त्या ठिकाणी पुरुष होतो. एवढी त्या ठिकाणी ताकद रामामध्ये आहे. देव आहे तो साक्षात. हे जग सर्व निर्माण करणारा कोण आहे? मग त्यांचा हात लागल्यावर असणार लक्ष्मणाला काय होणार आहे का? नाही. ऐकवले या ठिकाणी राजबाबा आपल्याला सविस्तर वर्णन करून सांगतात. शक्ती वेदली हृदयांत तिसी श्रीरामे लावणी हात स्वयं पडू पाहत भौत वर्जित. लक्ष्मणाच्या छातीला स्पर्श केलेला आहे. शक्ती मध्ये गेलेली आहे, लागलेली आहे, जखम झालेली आहे. परंतु रामप्रभूनं हात लावल्याबरोबर जेवढा त्या ठिकाणी घाव झाला होता त्या ठिकाणी काय झालं? त्याची ताकद कमी झाली, क्षीण झाली, म्हणजे कमजोर झाली, अशक्तपणा फक्त राहिला. एवढ्या पुरतं त्या ठिकाणी शक्तीचं कार्य आहे. शक्ती उपडितांची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती ऐसे आपण सर्वता जाण न करवे. देवाचं वरदान आहे. या ठिकाणी ठरलेलं काय आहे? वाल्मिक ऋषीने रामायण लिहिले त्याच्याप्रमाणे नाटक त्या ठिकाणी वर्तावं लागेल. असं या ठिकाणी आपण जर शक्ती उपटली आणि तर शक्ती उपटल्याबरोबर लक्ष्मण या ठिकाणी जाईल हे रामप्रभूला सांगण्याची गरज होती का? देवादिदेव आहे, कळालं. आपण शक्ती उपटायची नाही. मग रामप्रभू या ठिकाणी काय करतात? बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपेक्षोनी नाना युक्ती शक्ती उपडी निज हस्ती कृपा मूर्ती कृपाळू. ग्रंथकर्ते नाथबाबा सांगतात बाप कृपाळू. जसा बाप या ठिकाणी आपल्या मुलावर प्रेम करत असतो तशाच प्रकारचं या ठिकाणी बापाची उपमा प्रभू रामचंद्राला दिलेली आहे. बंधू आहे, सावत्र बंधू आहे. परंतु या ठिकाणी पुढे कथा आणखी खूप घोड आहे, ऐकायला भेटाल. अशा त्या बंधूसाठी या ठिकाणी रामप्रभू कृपेचा सागर आहेत आणि ते काय करतात? श्रीरामे लाविंतांची हात शक्ती झाली वीर्यहत लक्ष्मण मानवयाचे सामर्थ्य हताहत होऊन गेले. प्रभू रामचंद्राला हात लावल्याबरोबर शक्ती क्षीण झालेली आहे. जी शक्ती असणारी लक्ष्मणाचा प्राण घेणार होते, परंतु रामाचा स्पर्श झाला हाताचा स्पर्श झाल्यामुळे रामाला काही असणार त्या ठिकाणी लक्ष्मणाला काहीच होत नाही. असं शक्तीचं त्या ठिकाणी कार्य होऊ लागलं. शक्ती काहीच करीत नाही असं या ठिकाणी झालं. ब्रह्मवर भक्ती पुरती हृदयी रुतले ब्रह्मशक्ती ते श्रीरामे धरुनी हाती स्वरिला युक्तीचे. देवाचं कार्य या ठिकाणी पहा. आपण या ठिकाणी असणार आपण ग्रामपंचायत आहे आपल्या या ठिकाणी आता जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. आपल्या गटातला माणूस आपल्या त्या ठिकाणी पक्षातला याला या ठिकाणी काय करतं म्हणजे उचलून धरतं. मग तशाच प्रकारे असणारे ब्रह्मदेव हे त्यांच्या पक्षातले आहेत. मग ब्रह्मदेवाने वरदानयुक्त शक्ती दिलेली होती. कोणाला दिलेली होती?
त्या ठिकाणी मयासुराचे आनंद रावणाकडे आले आणि वरदान ब्रह्मदेवाचं. मग देवाचा अपमान करायचा नाही याच्यासाठी काय केलं रामप्रभूनं आणि त्या शक्तीला ब्रह्मदेवाच्या वरदानाची ताकद तेवढी ठेवली, बाकी करून टाकली, असं कार्य केलं. शक्ती उपडित रघुनंदन ते संधी साधोनी रावण श्रीरामावरही वर्षे बाण ती दारुण वा, साठवले. खोटे लोक या ठिकाणी असणारे, कपट करणारे, दुसऱ्यावर या ठिकाणी जाणारे, काहीतरी घालणार. मग राम असणारा त्या भावाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या दुःखामध्ये गुंतलेला आहे, हे लक्षात आलं. आता संधी या ठिकाणी एवढाच टाइम आहे. मग त्या असणारा त्यांनी काय केला, विचार केला, आपण तर समोरासमोर काहीच करू शकत नाही. मग आता टाइम आलेला आहे, संधीचा फायदा करून घ्या. राजा रावण विचार करतो. रावणाचे ताबान रामा मानित्र नासवान स्वहस्ते उठवली लक्ष्मण देया लिंगाना ती प्रीती. राम प्रभूकडे असणारं बाण सोड लागलं राजा रावण. रावणानं बाण सोडले, जसं असणारं वाटोळीमध्ये गवत उडत आणि ते गवत या ठिकाणी आपल्या अंगाला लागल्यावर काय जखम होईल का? नाही होणार. त्या गवताने सुद्धा जखम होईल, पण त्या रावणाच्या बाणानं रामाला काहीच होत नाही. अंगावर असणारं वाऱ्यासारखे निघून जावं लागले. हनुमान सुग्रीवादी जान पाचरोनी वानर गण श्रीराम सांगे आपण न्याव लक्ष्मण स्वस्थान. एवढा त्या दुःखामध्ये असणारे रामप्रभू त्या ठिकाणी काय बोलतात, सर्व होणाऱ्या सगळ्याला सांगितलं, हे बाबानं या ठिकाणी नळनीर जांबवंत सर्व त्या ठिकाणी अंगात. आता काय करा, लक्ष्मणाला दुःख झालेलं आहे, वेदना होऊ लागलेल्या आहेत. आता लक्ष्मणाला आपल्या स्थानावर घेऊन जा आणि काहीतरी त्या ठिकाणी आता दवाखाना करावा लागल, याच्यासाठी आराम करू द्या. ग्रीष्मांतीच्या तळकासी मेघानिव विजीवनेसी देवी निववावे लक्ष्मणासी तव रावणासी विवदिन. जसं म्हणलं चातक पक्षी आहे, चातक पक्षी, पुढील वाचक चातक पक्षी कसं आहे, जमिनीवरलं पाणी पित नाही बा, आणखी बी आहेत. असं त्या ठिकाणी असणारं वरून पाऊस आल्यानंतर असणारा चातक पक्षी पाणी पितो. तसं म्हणले या ठिकाणी अमृतमय अशा प्रकारचे शब्द, अमृत असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारे बोलू लागलेले आहेत. ते अमृतमय शब्द असणारे चातक पक्षाला जसं शांत करतं पाणी, तसं रामप्रभूचे शब्द आणि सर्व त्या लक्ष्मणाला शांत करू लागलेले आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावण लपोनी रणमेळी राम येऊनी समित्रा जवळी शक्ती भेदोनी हृदय कमळी धरातळी प्रवेशली. रामप्रभूकडे असणारा राजा रामबाण सोड लागलाय, परंतु त्या ठिकाणी समोरासमोर येऊन काय करू शकत नाही. आता रामप्रभू उठलेले आहेत, आपल्याला मारतील असं वाटलं आणि सैन्याच्या आड त्या ठिकाणी असं लपू लागलेलं आहे. रामप्रभू त्या पळतीच्या पाठीमागे लागत नाहीत. आपल्या बंधूचं त्या ठिकाणी काय करायचंय, कशी सेवा करायची, कसं सावध करायचे पाहतात. जैसा सर्प प्रवेश वारुळी वो भी बाय आजी 84 आजी प्रतीक माझे आजी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखाल रावण की रामाय जाण जग संपूर्ण देखाल. रामप्रभू असणारा या ठिकाणी बोलतात, वानर सेनेला काय सांगतात, माझ्या बंधूला या वैराने या ठिकाणी दुश्मनानं मारलेला आहे. मग आज मी या पृथ्वीवर अशा प्रकारचं युद्ध घोरंदर करणार आहे. या ठिकाणी तो शत्रू तरी त्या ठिकाणी राहील, नाहीतर मी तरी राहील. एवढं निर्वाणीचं युद्ध करायचं आहे असं रामप्रभू बोलतात. राम नामी नये मरण तो राम केवी मरे आपण रणी निमाला रावण अवघे जण देखाल. नाथ बाबा या ठिकाणी
ठिकाणी आपल्याला सांगतात हे रामायण म्हणजे आपल्यासाठी आहे, आपण ऐकायचं, श्रवण करायचं आणि त्याच्यातनं आपण काहीतरी घ्यायला पाहिजे का नाही. आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी आपण तशी वर्तणूक करावी किंवा आपल्यात काहीतरी असणार इतका तरी फरक पडायला पाहिजे. एक एक 2-2 वर्ष रामायण चालते ना आपण आणखी जशाला तसे, जसं राबरात कांबाराने खिळा ठरला केल्यावर जसं होत केला की तसं होते, तसं नाही. या ठिकाणी काय सांगतात, रामप्रभू आहेत, कृपा आहे आणि त्या कृपेमुळे या ठिकाणी असणारी कथा ही निर्माण केलेली आहे. राम नामी नये मरण, तो राम केवी मरे आपण, रणिनी माला रावण अवघे रामप्रभू विचार करतात आणि नाथबाबा सांगतात, ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्याला मरण नाही. जन्म मरणाचा फेरा 84 लक्ष आणि हे जे आहे ना, भक्ती केल्यानंतर हे सर्व काही चुकत असतं. पुनरपी जननम पुनरपी असणारे जन्म, हे परत परत जन्मायचं नाही, परत या ठिकाणी यायचं नाही. हे चुकवायचं जर असेल तर देवाची भक्ती राम नाम या ठिकाणी काय करा, घ्या, जप करा, अशा प्रकारचा भक्ती करा. यालाच रामनामाचा त्या ठिकाणी मंत्र जप म्हणतात आणि त्याला मरण कधीच येणार नाही असं नाथबाबा सांगतात. राम जगाचा आत्मराम, जेते नरिये जन्म मरण, रावणासी मरण धर्म अलोट नाथबाबा सांगतात, माणूस आहे आपण, माणसाला मरण आहे आणि तो दुःखी पापी अशा प्रकार दुष्ट अहंकार म्हणजे रावण आणि त्या ठिकाणी अहंकार ज्याच्या मनामध्ये आहे तो राक्षस. आता मी राक्षस आहेत, कपटी, वाईट मनाचे विचार, वाईट अहंकार जो आहे तो त्या ठिकाणी रावण असणार, त्या ठिकाणी त्याला मरण अटळ आहे, हे नक्कीच आहे. आणि रामप्रभू हे कोण आहेत, निर्माण करणारे आहे सर्व जगाचं त्या ठिकाणी असणार. जळी स्थळी काष्टी पाशाणी जेथे तेथे वनमाळी, ही अवस्था रामप्रभूची आहे, त्यांना मरण नाही असं नाथबाबा सांगतात. राम चैतन्य विग्रही, राम देहीच विदेही, राम द्वंद्वित पाही, राम ठाईच्या ठाई परब्रह्म. रामप्रभू कसे आहेत, चैतन्य विग्रही, हे चैतन्य आहे, या ठिकाणी चैतन्य माणसाचा जीव आहे, हे जागृत करणं, या ठिकाणी जिवंत करणं हे कोणाचं कार्य, रामाचं कार्य आहे. मग तसं या ठिकाणी माणसाला त्या ठिकाणी भक्ती निर्माण करायला पाहिजे, सवय लावायला पाहिजे. हे रामनामाचं सुरुवात बीज आहे आणि हे रामनामापासून होतंय, रामाचं कार्य हे आहे आणि याच्यासाठी असणारे या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी फल प्राप्ती होते असं या ठिकाणी सांगतात. रामे वीर सर्वथा, तिळ भरी ठाव नाही रीता, मिथ्या जन्म वनवाता, पुढील कथा अवधारा. आता सांगितलं तुम्हाला, जळी तळी काष्टी पाशाणी अणुरेणू मध्ये असणारा राम त्या ठिकाणी व्यापलेले आहेत, कुठंच जागा शिल्लक नाही आणि जिथं राम नाही तिथं काय आहे ना तुम्हाला माहिती. अहो येतात त्या ठिकाणी हात लावल्याबरोबर म्हणतात याच्यात काहीच राम नाही, म्हणजे गेलं मेलंय ना ते, काही शिल्लक नाही. ज्याच्या त्या ठिकाणी पाय त्या ठिकाणी थंड पडतात त्याला काय म्हणताय आपण, हे व्हायला गेलेलं हे शिल्लक नाही, म्हणजे याच्यात राम नाही. तसं जिथं राम नाही तिथं काहीच नाही असं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. शिबिरा धाडो लक्ष्मण, बाणे विधिता रावण, त्यावरी श्रीराम आपण, शोभला दारुण अक्षरवष्टी. आता असणारा लक्ष्मणाला शिबिरामध्ये पाठवला आणि इकडं असणारा राजा रावण बाण सोडतोय. मग आता बाण त्या ठिकाणी सोडला लागलेला, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल ना. मग रामप्रभूने विचार केला आणि या ठिकाणी असणार अशा प्रकारची गोड कथा आहे आणि कथा या ठिकाणी उत्सुकतेने ऐकायला आपण त्या ठिकाणी आवड निर्माण होऊ लागलेली आहे. यायला पाहिजे, जे घरी असतील ते सुद्धा श्रोते मंडळीला या ठिकाणी या. कथा आजच्या दिवस अशा प्रकारचा योग आहे, हे असणार प्राप्ती, हे श्रवण असणार, हे कथा अशा प्रकारची आहे. पूर्वीच्या काळी 12 वर्ष तप त्या ठिकाणी करावं लागत होते, त्यावेळेस एक तप निर्माण होत होतं, भक्ती प्राप्त होत होती. पण सध्या कलियुगामध्ये या ठिकाणी भक्तीचं साधन अशा प्रकारचं आहे, हे देवाने या ठिकाणी आपल्याला दान दिलेलं आहे. हे असणारं रात्रभर 7 अध्याय या ठिकाणी असतात त्या रामायणाचे आणि ते जर श्रवण केले, त्याला त्या ठिकाणी ऐकलं तर त्याची प्राप्ती म्हणजे 12 वर्षाचं तप एक रात्रीमध्ये प्राप्त होत आहे. पहा एवढी या ठिकाणी भक्ती आहे आणि हे आपण 6 महिने रामायण जरी ऐकलं नसेल तरी आज ऐकल्याचं त्या फळ प्राप्ती आहे असं या ठिकाणी नाथबाबा सांगतात. ज्या लागी सुग्रीवा राज्यदान, ज्या लागी आले वानरगण, तो मारिना जी रावण, निर्वाण बाण विधोनी. निर्वाणीचा बाण असणारा मी काढणार आहे. ज्याला म्हणले असणारा या ठिकाणी सुग्रीवाला काय केलेलं आहे, मी सोबत आणलेला आहे, त्याला किष्किंधेचा राजा बनवायचा आहे आणि बिभीषण शरणागत आहे.
त्याला लंकेचं राज्य द्यायचं आहे. मग याच्यासाठी म्हणले आज रावणाला मारणार, रामप्रभूचा निर्णय अशा प्रकारचा ठाव आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जालागी आणुनी पाषाण समुद्र केले संतू बंधन तो मारिन रावण निर्वाण बाण विधोनी. एवढं कष्ट या ठिकाणी, एवढा त्रास भोगलेला आहे वानर सेनेला, माझ्यासाठी कार्य केलेलं आहे. आणि मी काय करणार आहे, हे आता 400 कोस लांबीचा समुद्र आहे आणि एवढा त्या ठिकाणी पाण्यावर हे असणारं सैन्य आणलेलं आहे. कसं केलं, दगडावर त्या ठिकाणी दगडाचा पूल तयार केला. दगड त्या ठिकाणी थांबत नव्हते, परंतु काय केलं, नीळ नावाच्या वानराला त्या ठिकाणी दगड टाकू लागला पाण्यावर. तर त्या ठिकाणी तरंगत नव्हते, बुडत होते. परंतु त्याच्यावर ज्या वेळेस राम लिहिलं त्यावेळेस असणार त्या दगड त्या ठिकाणी तरला. रामाने हाताने टाकलेला दगड बुडाला, रामाने स्वतः टाकलेला दगड बुडू लागला. परंतु राम ज्या दगडावर लिहिलेला आहे, ज्याने लिहिलंय त्याच्या हाताने दगड तरू लागला. म्हणजे भक्ताच्या त्या ठिकाणी हाताने कोणतंही कार्य यशस्वी होतं, देवाच्याने काही होत नाही. एवढा त्या ठिकाणी देवाचा विश्वास संतावर असतो. संतावर या ठिकाणी विश्वास ठेवल्याशिवाय कोणतंच कार्य होत नाही. म्हणून संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाई, अशा प्रकारचं या ठिकाणी म्हणतात. या उक्तीप्रमाणे असणारी कथा अशा प्रकारची गोड आहे. माझ्या युद्धाचा चमत्कार देखत सूर नर किचर सिद्ध चारण विद्याधर देखत समग्र माझा अशा प्रकारचं युद्ध आहे. हे घनघोर युद्ध असणार, सूर नर 33 कोटी देव, जन गंधर्व असणार, यक्ष सर्व काही बहुत दिसू त्यांना पाहायला भेटणार आहे. रामप्रभू असणार अशा प्रकारचं शेवटच्या टोकाचं बोलतात. रामे करोनी दुर्धर मारिला अति गर्वी रावण पुढे पृथ्वीवरी जाण हे पडती पुराण सुरसिद्ध. एवढा गर्विष्ठ असणारा राजा रावण आहे आणि हा या ठिकाणी वाचा. हे कुठं होईल म्हणले, असणारा पृथ्वी तलावावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणार हे लिखित राहील. सर्व लोक म्हणतील दुष्टाला मारलं. या ठिकाणी असणारा देवाचं ब्रीज आहे. त्या ठिकाणी भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, याच्यासाठी असणारा पूर्ण अवतार रामाने घेतलेला आहे असं नाथबाबा या ठिकाणी सविस्तर बोलतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ऐसे बोलनी रघुपती सुवर्ण पुती भल्ल हाती सतेस घेऊनी धन धगती लंकापती विधिला. असं प्रभू रामचंद्र म्हणले आणि काय केलं, सुवर्णपुंज नावाचा बाण हातामध्ये घेतलेला आहे, धनुष्याला लावला, धग धग अशा प्रकारचा बाण करतोय आणि तो बाण असणारा सोडायचा आहे. काय करतात, रावणे सजुनी बाण रणी विधिला रघुनंदन समूळ नाराच शरदारुण विधी आपण लघुवे. गडबडीने तातडीने अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र मनुष्यावर बाण लावतात आणि असणारा ते बाण लावायच्या वेळेस समोर त्या ठिकाणी योद्धा पाहिजे ना, मग बाण त्या ठिकाणी सोडायचा, परंतु असणारा राजा रावणाकडे सोडायचा आहे. पण राजा रावण त्या ठिकाणी काय करू लागला, सुटले दोहीचे शर झाळ भूतळ आणि अंतराळ बाणी कोळले दिंग मंडळ कुळाचळ कोंदले. रामप्रभूने हस्त्यांना बाण ओढला तोपर्यंत असणाऱ्या राजा रावणाने बाण सुरू केलेले आहेत आणि तो तर बाण मारू लागला. रामप्रभूने बाण मारला, वरच्यावर असणारं जाळं तयार झालं. दोघे विरोधी उद्धाट वारया वाहोन दैती वाट शस्त्रे हाती खन खनाट वयदाट उठिला. ग्रंथकर्ते नाथबाबा सांगतात, राजा रावण वाईट होता, अहंकार होता म्हणून करता वाईट होता, नाही तर राजा रावण हुशार बी नाही होता बरं का, आणि लय ज्ञानी होता. 4 वेद आहेत ना, 4 वेद, 4 वेदाला त्या ठिकाणी अशा प्रकारे वेद बोलत होते. अशा वेदाचं खंडन करणार राजा रावणच आहे. आणि तो राजा रावण इतका हुशार होता, परंतु त्या ठिकाणी तो तितका ताकदवान असल्यामुळे रामप्रभू सोबत युद्ध करू लागला. अटाळ दोघांचं युद्ध चालू आहे. रामचंद्र भगवान की जय.
क्षत्रिय प्रभु रामचंद्र भगवान की शस्त्रे हानिता बळो मरी विनग्या उठली अग्नी लोळी बाण जळती अंतराळी अतुर बळे रणयोद्धे रणांगणामध्ये युद्ध करणारे आतुर बळे आहेत, ताकदवान युद्ध आहे करणारे आहेत. आणि जसं या ठिकाणी शस्त्र एकमेकावर लागू लागलं, जसं घिसडी असणार त्या ठिकाणी लोखंडावर असणार वरून मार देतो आणि ठिणग्या उसळतात, तसं किंवा आकाशात वीज चमकते, तशा प्रकारचं असणारा एकमेकावर बाण आपटू लागले. श्री रामाचे दुर्धर बाण निवारू शके रावण भेदोनी अंग त्राण अति संपूर्ण प्रभू रामचंद्राचे बाण येऊ लागलेले आहेत. मग रामाचा बाण आल्यानंतर त्याचं निवारण कोणी करू शकत नाही. एक बाणी, एक पत्नी आणि एक वचनी हे ब्रीद असणारं रामाने धारण केलेलं आहे. हे राम असणारं अवतारामध्ये म्हणून करता कोणीच असणारं वरात करू शकत नाही, निवारण करू शकत नाही. राजा रावण हुशार होता आणि त्या ठिकाणी ओळखलं, बाण त्या ठिकाणी वाऱ्यासारखे येऊन अंगाला करतडू लागले. काय करू लागले? धनुष्य छेदले हातीचे हाती रथीचा मारिला सारथी रथीचे वाळू पडिली स्थिती केला विरुनी लंकेश. राजा रावणाची अवस्था या ठिकाणी आजोबा सांगतात. रामप्रभूने बाण सोडल्याबरोबर रथाचे घोडे आहेत, ते घोडे मरलेले आहेत, पडलेले आहेत, रथाचे तुकडे झाले, विरती झाला, काहीच नाही, असा एकाकी उभा राहिला. छत्रपात मुकुट पात ध्वज पात रथ पात पाचवा झाला कळा पात रती रघुनाथ खळवळा. आता रणांगणामध्ये असणारे रामप्रभू खवळलेले आहेत. रथपात झाला, मुकुटपात झाला, त्या ठिकाणी रथावरचा ध्वज गेला, काही शिल्लक नाही. म्हणजे 5 त्या ठिकाणी 5 त्याचे झाले. कोणतीच ताकद राहिली नाही. क्षीण झाला, कमजोर झाला. आपल्या भाषेत काय करतो ऐका. छेदावया दक्ष कट्टी रामेश्वर सचिले लेटी तव रावणे देवनी पाठी उठा भागने वाले की शब्बास. राजा रावणाला माहित होतं रामप्रभू आपल्याला ऐकत नाहीत. मग असणारा राजा रावणाच्या दिशेने बाण सोडू लागले रामप्रभू. रामाचा बाण जर आपल्या घशाला लागला तर त्या ठिकाणी आजच मरण अटळ आहे हे लक्षात आलं. आणि आता आपण या ठिकाणी थांबणं योग्य नाही. राजा रावणानं त्या ठिकाणी पळ काढला. रणी मामा बालका नाथ निर्माण नेले आला रघुनाथ रावण पळूनी बुद्धिवंत जीवघात चुकिविला. कोणत्या टायमाला पळायचं आणि कोणत्या टायमाला भांडण करायचं हे बी माणसाला कळलं पाहिजे बरं का महिला मंडळी. समोरची व्यक्ती काय बोलत आहे, आपल्याला कसं भांडत आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. वाया त्या ठिकाणी भांडण असतात स्त्रियामध्ये. अशा प्रकारचं या ठिकाणी राजा रावण ओळखलं. हे आपल्याला त्या ठिकाणी ऐकत नाहीत. आपण आता चलाव. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. रामे मारावे रावणासी रावणाची बुद्धी कैसी वारवणे या रणभूमीसी आपण आपणासी वाचविले. स्वतःचा जीव आहे, स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न केला. ही बुद्धी त्या ठिकाणी हुशारी रावणाने सुचली, त्याला कळाली. आणि आता त्या रणांगणामधून असणारा राम मारणारे लक्षात आलं आणि आता पळून जायचा विचार करू लागला. रामन मारी पळत्यासी हे कळले आहे रावणासी पळवणिया लागवेसी आपण राजा रावणाला समजलेलं होतं की राम पलटेच्या पाठीमागे लागत नाहीत, आता आपल्या पाठीमागे येत नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी पळून जायला एवढी जागा शिल्लक आहे. पळू लागला. रामबाणी चतुर भूत रावण झाला. राजा रावणाला त्या ठिकाणी रामाच्या बाणाचे भूत त्या ठिकाणी रमान झालं. आपल्याला जसं भूताची भीती आहे तसं वाटू लागलं. लंकेचा जोरका नाता अपमानला रणात मोकळ्या केशी पाय. राजा रावणाची अवस्था ना आजोबा सांगतात. रणांगणामध्ये असणारी अवस्था अशी झालेली आहे. रामाचे बाण येऊ लागले. रामाच्या भीतीला असणार काय करू लागला, पळू लागला. केस मोकळे सुटले. अशी अवस्था, दैन्य अवस्था या ठिकाणी झालेली आहे. मुकुट खाली पडलेला आहे. पळू लागला. मेघ उडते चंड वात्रे गजपळती सिया विराते. त्याच्यामधले जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत आणि त्या ठिकाणी वारा सुटावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी सिंह प्राणी या ठिकाणी असणारे धावले तर हाती पळतात. तशा प्रकारचं आणि रामप्रभूच्या भीतीने राजा रावण रणांगणामधून पळून जाऊ लागलेला आहे. या परिस्वर रावण सांडून गेला रणांगणा पुढील
रणांगण सोडलेलं आहे आणि राजा रावण पळून गेलेला आहे. कशामुळे पळून गेला? या ठिकाणी महाराज आले. अशा प्रकारचं या ठिकाणी आले. राजा रावण म्हणला आता महाराज मंडळी आलेले आहे, आपण आता भागले की शाबास. एका जनार्दना शरणारणे पुरवणी रावणा उठावया लक्ष्मण कृपाल पूर्ण परतला. जनार्दन स्वामीला विनंती करत असताना हात जोडून नागबाबा सांगतात, कृपा या ठिकाणी माझ्यावर तुमची आहे, सद्गुरूचा वरद हस्त अशा प्रकारचा आहे म्हणून ही कथा या ठिकाणी लिहू शकलो. अशी गोड कथा या ठिकाणी, गोड गोड रामायण, अमृतापेक्षाही गोड असणारं रामायण आहे. हे या ठिकाणी तुम्ही श्रवण करा, ऐका. अशी आतुरतेने असणारं, मनातून असणारं या ठिकाणी कथा ऐका, असं नाथबाबा सांगतात. राम स्वानंद कृपाल राम सप्रेमा स्नेहाल राम स्वाय दीन दयालु दिनाचा उद्धार करणारा कृपेचा सागर राम प्रभू आहेत आणि ही असणारी मायाची सावली, अशा प्रकारची झाडाची वृक्षाची सावली आपल्याला उन्हाळ्यामध्ये शांत करते, तसे रामप्रभू आहेत. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे विद्या कांडे वाटिका लक्ष्मण शक्ती भेद नाम तिचे